नमोस्तुते महादेवी शिवे कल्याणी शांभवी। नमस्कार, स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ मॅनेजमेंट सायन्स अँड वरून जनसंवाद व पत्रकार तर्फे किरण रमेश खवडकर सर्व दर्शकांचे स्वागत करते। आज आपण बेनोडे या गावात आलेलो आहे। या मंदिराची काही माहिती घेणार आहोत। या मंदिराचे कार्यकर्ते श्री मनोजजी झाडे यांची आपण या मंदिराची माहिती जाणून घेऊया। सृष्टी स्थिती विनाशान जनसंवाद पत्रकारिता विभागातर्फे मी चिन्मय सुटले आपल्या सर्वांचे स्वागत करते। आज आपण बेनोडे शहरातील श्री कार्यकर्ते मनोज झाडे यांच्याशी संवाद साधणार आहोत। नमस्कार काका, मी एससीसी न्यूजमध्ये हार्दिक स्वागत करते। काका, मला सांगा, या भिगा मंडळाची स्थापना कधी झाली? या मंडळाचे नाव काय आहे? या मंदिरामध्ये राबवलं जातं। त्या मंडळाच्या वतीने दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रम स्वामी विवेकानंद भरपूर आहे आणि आवड पण नव्हती या पिढीला आवड नमोस्तुते महादेवी शिवे कल्याणी शांभवी। प्रसीद वेद विनुते जगदंब नमोस्तुते। जगतामादिभूतात्वं जगत्वं जगदाश्रया। एकाप्यनेकरूपासि जगदंब नमोस्तुते। सृष्टि स्थिति विनाशान हार्दिक स्वागत करते। आपण आज आलेलो आहे बेनोडे या गावात दुसऱ्या मंडळापाशी। आपण आज या मंडळाची माहिती जाणून घेणार। नमस्कार, तुमचं नाव काय? माझं नाव सानिका जिचकर। तुम्ही मला सांगा, या मंडळाची स्थापना कधी झाली? या मंडळाची स्थापना झाली आहे 8 जून 2025। नमस्कार, आपल्या मंडळामध्ये कोणकोणते उपक्रम राबवले जातात? आमच्या मंडळाचे नाव गुणवंत दुर्गा उत्सव मंडळ। गेल्या 38 वर्षापासून हे मंडळ चालू आहे आणि 8 जून 2025 रोजी मंदिर बांधण्यात आले आहे। देवीची स्थापना करण्यात आलेली आहे। आमच्याकडे खूप वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येतात। संगीत खुर्ची, गायन स्पर्धा, नृत्य स्पर्धा, भजन वगैरे सगळे उपक्रम राबवण्यात येतात। हे मंडळ आहे आपलं 1988 पासून हे मंडळ चालू होतं आणि त्याचं रूपांतर 8 जून 25ला मंदिरामध्ये झालं। आणि आमच्या मंडळामध्ये समजा रोज लंगर चालू असतात आणि शेवटी नवमीच्या दिवशी महाप्रसाद, त्याच्यानंतर 4 दिवसानंतर पुन्हा महाप्रसाद आणि इथे सर्व कार्यक्रम आपले चालू राहतात नवरात्रभर। धन्यवाद। तर आपण यांच्याशी संवाद साधणार आहोत। दादा, तुमचं नाव? मनोज ज्ञानेश्वर बोलू। या मंदिराबद्दल थोडी माहिती द्या। या मंडळात आम्ही जवळपास समजा आमचे वडिलाच्या काळापासून या मंदिराची स्थापना झाली मंडळाची। आतापर्यंत या समोरच्या जागेवर आम्ही दुर्गादेवीचं मंडप स्थापन करत होतो। 15 दिवस तो उत्सव चालत होता। त्याच्यानंतर आमचे भास्कररावजी गेदा जे मागच्या वर्षी वारले, त्यांनी ते सुरुवातीपासून होते। नंतर आम्ही एक एक जण जुळत गेलो। असं आमचं 50 जणांचं उत्सव समिती म्हणून मंडळ होतं। आता मग मागच्या वर्षी आम्ही या मंदिराची स्थापना केली। 2 महिन्याच्या आधी या इथे मूर्तीची स्थापना झाली। आता समजा मेजॉरिटी अजून व्हायची आहे, कार्यकारी अध्यक्ष व्हायचे, पण अजूनही 50 ते 60 सभासद या मंडळाचे कार्यकारी, सर्वच अध्यक्ष, सर्वच कॅशियर, अशा पद्धतीचं आमचं उत्सव समिती म्हणून चालू आहे।
बेनवडे या गावात आलेलो आहे आणि या तिसऱ्या नंबरच्या मंडळाची आपण आज माहिती जाणून घेणार आहोत. त्यांचे कार्यकर्ते करू या मंडळाचे सदस्य आपण या मंडळाची सगळी माहिती जाणून घेऊया. नमस्कार काका, तुमचं नाव काय? नमस्कार, मी प्रफुल्ल प्रल्हाद बोंद्रे. या मंडळाचे नाव काय? श्री गुरुदेव सेवा मंडळ दुर्गा उत्सव मंडळ बेनोडा. धन्यवाद. या मंडळाला किती वर्ष झाले? आता 2014 वर्षापासून स्थापना झाली. धन्यवाद. लहान मुलांसाठी उपक्रम तर आधी झालेच आहे, पण त्यांच्याकडून धार्मिक हे करून घ्यायची, जसं गुरुदेव सेवा मंडळाची प्रार्थना असतात, धर्माविषयी त्यांना माहिती देणे, की जेणेकरून ते लहान मुलं पुढे तरी आपल्या धर्माविषयी काहीतरी बनू शकतात, बोलू शकतील किंवा दुसऱ्यांना इतरांना काही सांगू शकतील. तसंच देवीविषयीची माहिती किंवा पुराणातील काही जे लहान मुलांना जे संस्कार घडायला पाहिजे त्या पद्धतीने आम्ही त्यांचा मार्गदर्शन करत असतो. नमस्कार. या मंडळाद्वारे कोणकोणते उपक्रम राबवले जातात? आरोग्य तपासणी शिबिर आणि लहान मुलांचे खेळ, तसंच दांडिया वगैरे, बाकी इतर छोट्या मुलांचे जे खेळ असतात, मडके फोड आहे, संगीत खुर्ची आहे, असे बरेचसे आम्ही कार्यक्रम घेतो. आपले नाव? प्रफुल्ल जिचकर. काका, आम्हाला सांगा, बाहेर जे शिबिर चालू आहे आरोग्य शिबिर, याबद्दल काही माहिती द्या. आरोग्य शिबिर म्हणजे यात थायरॉइड तपासणी, CBC, BP, शुगर, विविध प्रकारच्या तपासण्या चालू आहे. आणि हे जे शिबिर आहे आम्ही दरवर्षी राबवत असतो मंडळातर्फे. शेरावालीदा बोल साचे दरबार की धन्यवाद सर्व मंडळाचं. आणि या आमच्या यूट्यूब चॅनेलला SVCS न्यूजमध्ये सबस्क्राईब करा आणि धन्यवाद सगळ्यांचं.